संदेश जो आहे तो आपल्याला सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं आयुष्य त्यांनी समर्पित केलेलं आहे. आणि आज आपला सोलापूरकरांचं भाग्य आहे की माऊलींचा आशीर्वाद घेऊन ते आपल्याला या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. आणि भविष्यामध्ये या अधिक मासामध्ये हा एक अत्यंत पुण्यपर्व सोहळा, एक पारायण सोहळा आपण घेतोय. आणि भविष्यामध्ये आपल्या सर्व प्रकारच्या चिंता नष्ट करण्यासाठी ज्ञानोबा माऊली समर्थ आहे. ज्ञानोबा माऊली आणि सिद्धेश्वरांचं जन्मोजन्मीचं एकमेकांची साथ आहे. आमच्या ज्ञानोबा माऊलीने सिद्धेश्वरांसमोर समाधी घेतली. ज्ञानोबा माऊलींच्या आजी आजोबा आपल्या सोलापूरच्या सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी आले होते. हा अपूर्व योग आहे, त्यांचा जन्मोजन्मीचा योग आहे. आणि म्हणून आज योगीजी आपण सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून पुन्हा एकदा परमपूज्य योगीजींच्या चरणी साष्टांग दंडवत, आमच्या इंगळे महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत, आपण सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत समर्पित करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. रामकृष्ण आहे. निवृत्तीदास आणि म्हणून हा एक कोणता ग्रंथ आहे की जो वाचल्यावर तुम्हाला गोधन, पुत्रधन, पितृधन काही मिळत नाही. तुम्हाला काय मिळतं? अहो, तुम्ही एवढ्या उंचतेवर, एवढ्या विश्वात्मक ऊर्जेवर पोहोचता की तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या पोरासाठी, स्वतःच्या कंपनीसाठी, स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या जिल्ह्यासाठी, स्वतःच्या तालुक्यासाठी, स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या प्रदेशासाठी, स्वतःच्या देशासाठी काहीच मागत नाही. तुम्ही प्रत्यक्षपणे म्हणता आता विश्वात्मके देवे येणे वाद्य ध्येय कोशावे. संपूर्ण विश्वाच्या कल्याणाला मागणारा एक ग्रंथ आहे. आणि म्हणून बाबा जेव्हा आपण म्हणतो ना की वारकरी संप्रदाय विश्वगुरु होणार, अहो आमच्या ग्रंथाची फलश्रुती होतानाच विश्वाची प्रार्थना आहे, आम्ही विश्वगुरु होणारच हो. त्याच्यावर टाळं काढलं होतं. म्हणून ते पारायणाचे काही झालं नाही की थोडंसं भजन घेत जा. अहो ते एवढे तू ज्ञानेश्वरी वाचता वाचता एवढे त्या निवासाला पोचता की निवासाला पोचले की अवमधूनच वाचायला लागतो. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस ते खाली आणावं लागत असतंय की. आणि काही वाईट वाटायचं नाही, पारायण करत असताना जर जांभई आली तर जांभई येतं म्हणजे असं खाणं जमत नाही म्हणून तोंड मोठं करून खाणं चालू असं समजायचं. पण एकदा टाळावं. आपल्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. आपण सर्व महिला आणि आपण सर्व पुरुष इथे प्रत्यक्ष ज्ञानोबांचे रूप आहात. आपलं भाषण, आपलं संभाषण, आपलं बोलणं चालू असताना ते लोकांसाठी नसतं, त्याच्यात कुठेतरी देव पण ऐकत असतो. त्यामुळे आपण बोलताना आनंदाने बोलावं. इथे बोलवलं गेलं, परत सांगतो, ज्यांनी कौतुक केलं ते त्यांचं मोठेपण असतं. कौतुकाने हरवून जाऊ नये. कौतुक झालं याचाच अर्थ आपल्याकडून अजून जबाबदारीची अपेक्षा आहे. आणि आपली जबाबदारीची अपेक्षा कुठपर्यंत असते? जोपर्यंत आजीवन पुरस्कार भेटत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणावर वंदन करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर व्यवस्था आहे. ज्यांना पारायणाला बसता येईल नंतर खाली त्यांच्यासाठी तुम्ही टेबल केलेले आहे. खरं तर पारायण होणं हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याला कर्मठता देणं आवश्यक आहे बरं का. मूळ आहे ज्ञानेश्वरीची ओवी मनामध्ये, बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये जाणं. त्याच्यासाठी आसनाची कुठलंही बंधन नाही, हे तेवढ्या सहजपणे समजून घेणं. अजून एक गोष्ट ऐकली की सर्वात लहान वयाचा पारायण करता 8 वर्षांचा आहे. श्रीकृष्ण हा सुद्धा 8वाच अवतार होता. आणि जेव्हा जेव्हा आम्ही विसरतो तेव्हा 8वाच लागत असतो. आणि ती आठवण, हा 8वा आपल्याला देईल. 7 दिवस ते पण सुंदर. आणि सर्वात ज्येष्ठ पारायण करते ते 88 वर्षांचे असं पण कळलेलं आहे. आणि फक्त म्हणजे सर्जे साहेब असतील, लहान सर्जे साहेब, मोठे सर्जे साहेब, मालू साहेब, परमोदनीय काशीनाथ बाबा, आमचे जितेंद्रजी लाड, ते खरं माझ्या पण लाडाचे बरं काही त्या टाळलं होतं. आणि आमचे संचालक यांनी मला फक्त एवढं सांगितलं की लहानात लहान 8 वर्षांचा आहे आणि मोठ्यातला मोठा 88 वर्षाचा आहे. या दोघांच्याही वयामध्ये अजून एक व्यक्ती तुमच्या सोबत पारायण करतो, त्याचं वय वर्ष 16 आहे.
म्हणजे तब्बल 15 वर्ष 6 महिने आणि 13 दिवस, आणि त्याचं नाव आहे ज्ञानदेव. जेव्हा जेव्हा पान उडाल, जेव्हा जेव्हा ग्रंथ उडाल, तेव्हा तेव्हा तो तुमच्या मांडीवर बसेल, एवढा तो लढीवाळ आहे. आणि यालाही जर प्रमाण होत असेल, अतिशोक्ती वाटत असेल, गुरुवरे बसलेले आहेत, म्हणजे बालक बोबडं जरी बोललं तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु आपण ज्ञानदेवांना काय व्याख्या दिली आहे? सखा माझा. अहो, हा वारकरी संप्रदाय इतका सुंदर आहे की ज्ञानदेवांना सुद्धा सखा म्हणतो, आणि तो सखा आमच्या मांडीवर आमच्या शेजारी बसतोय, आमच्या सोबत बसतोय. हे जर अनुभवलं तर या 7 दिवसानंतर आयुष्य नाही, आपलं घर नाही, आपलं श्वासोश्वास सुद्धा आळंदी होतं आणि आपलं वागणं भजन होऊन आयुष्यही पंढरी होईल. काय त्यांनी सांगितलं होतं, कमी बोललं तरी प्रॉब्लेम येईल आणि जास्त बोललं तरी प्रॉब्लेम येईल. तरी काय विश्वस्त असल्यामुळे ते माझ्याशी जास्त बोलू शकत नाही. हा लढीवाळपणा असतो, हे आपल्या एकमेकांचं कौतुक असतं. हा कौटुंबिक समारंभ आहे आणि या कौटुंबिक समारंभासाठी मी कुटुंब प्रमुख म्हणून सिद्धेश्वर फाउंडेशनला अतिशय मोठे धन्यवाद देतो. किती वर्ष झालेले? 6वं वर्ष चालू आहे. म्हणजे परत सांगतो, हे षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे हो, आणि संगीतातला खेळच कळलंय तुम्हाला. त्यांनी सांगितलं एखादी फाउंडेशन इतक्या 6 वर्षामध्ये, आणि बाबा विसरले त्यांनी सगळे सर्टिफिकेट घेतलेले, त्यांच्यासाठी एका टाळ्या होऊन जाऊ द्या. तो काय एका ट्रस्टीलाच कळतं ट्रस्ट काय काय करता येते. आता त्यांच्यासाठी बाजूला, तर माझ्यासाठी बाजूलाच द्या. शेवट फक्त एक सांगतो, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2च मंदिर आहेत, ज्या 2ही मंदिरावर आपल्या सर्व वारकऱ्यांच्या कृपेने कळस बसलेले आहेत, सोन्याचे, प्रॉपर प्युअर सोन्याचे. एक आहे सोलापूरचा सिद्धेश्वर आणि दुसऱ्या आळंदीची माऊली. हे सुद्धा तुमचं आमचं नातं आहे, आणि हे सोन्याचं नातं बरं का, 1-1 ग्रॅम महत्वाचं आहे. त्यामुळे हे नातं कायम राहावं. आपल्या सर्वांच्या पुनश्च एकदा वंदन करतो. एक ओवी फक्त माझ्यासोबत सर्वांनी म्हणावी आणि मी शांत बसतो. माझी सर्वात आवडती ओवी आहे, आणि मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा आम्ही एकटं असू तेव्हा तेव्हा आम्ही ही ओवी म्हणावी. ही ओवी 15व्या अध्यायातली आहे. संपूर्ण गीतेला 18 अध्याय, आणि त्याच्यातला गहन आणि गुह्य अध्याय फक्त 15वा आहे. माझ्या पाठीमागे तेवढी ओवी म्हणा. वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक हो. ज्ञानसम्राट कैवल्यघन ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी प्रणिपात करू, सिद्धरामेश्वराच्या चरणी वंदन करू. आज या ठिकाणी श्री सिद्धेश्वर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करत असताना ज्ञानसम्राट कैवल्यघन ज्ञानोबरायांच्या 750व्या प्रगट दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून 750 वाचक बसवण्याचा संकल्प करून गेली 2 ते 3 महिने या फाउंडेशनचे सर्वच पदाधिकारी आणि आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर अनिलजी सरदे सर ही सगळी मंडळी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांनी माझ्याकडे सुद्धा 1-2 वेळा येऊन संपर्क केला, भागाभागामध्ये बैठका घेतल्या, आणि 750 वाचक बसावे हा अट्टहास त्यांनी या ठिकाणी केलेला. सोलापूरसाठी ही एक स्वाभिमानाची गोष्ट आहे की ज्ञानोबरायांचा उत्सव हा या ठिकाणी समाधी सोहळा जो 700वा झाला तोही वर्षभर करण्यात आला. 1996 साली तुळजापूर वेळेसमध्ये नगरेश्वर मंदिरामध्ये समस्त सोलापूरकरांच्या माध्यमातून 1 वर्षभर दररोज कीर्तन, प्रवचन, पारायण हे सगळे कार्यक्रम ज्ञानोबरायांचा हा उत्सव 1 वर्षभर करण्याचं भाग्य सोलापूरकरांना त्या काळामध्ये प्राप्त झालेलं होतं. आदरणीय थावरे भाऊंच्या माध्यमातून ज्ञानोबरायांचा 700वा प्रगट दिन सुद्धा सोलापूरकरांनी साजरा केला.
हॅलो, सोलापूरकरांनी 700वा साजरा केला, तसा 750वा सुद्धा साजरा होतोय. ते आम्ही ऐकलंय, याच्यात सहभागी होतोय. आम्ही तो कार्यक्रम ऐकला आणि 1980 साली संत मुक्ताईचा उत्सव होता 700वा, आणि त्यावेळेला आदरणीय फावरे भाऊंच्या माध्यमातून भागाभागामध्ये अमृत अनुभवाची पारायणं केली जात होती. आपल्याकडं आपण ज्ञानेश्वरी पारायणं व्यापक करतो, पण सोलापूरमध्ये अमृत अनुभव या ग्रंथाची सुद्धा पारायणं त्या काळामध्ये करून घेतली. आणि त्या पारायणाला माझे वडील आम्हाला सायकलवर घेऊन जायचे. त्यांची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही सगळा परिवार या पारायणाला बसायचो. दर रविवारी एका भागामध्ये एक वेगळा ग्रंथ, चांगले 65चं पारायण रविवारी केलं जायचं. असा एक आगळा वेगळा सोलापूरचा परमार्थ सांगण्यात आलेला, आणि त्या परमार्थाच्या संस्कारात आम्ही वाढलो. त्या परमार्थाच्या आशीर्वादामध्ये आम्हा सर्वांची सेवा घडतीये. म्हणून आज आपल्या या पारायण सोहळ्याच्या शुभारंभाला ग्रंथपूजन असेल किंवा आपल्या सगळ्याला प्रत्यक्षात ज्ञानोबारायांचा आशीर्वाद घेऊन आळंदीवरून आदरणीय योगीजी निरंजननाथजी महाराज या ठिकाणी आलेले. त्यांच्याकडं आळंदीच्या देवस्थानचं प्रमुख विश्वस्त पद आहे. मागच्याही वर्षी आषाढी वारीमध्ये वारीला प्रशासकीय स्तरावर एक चांगली शिस्त लागावी, वारीला एक चांगली चौकट निर्माण व्हावी, याच्यासाठी आदरणीय योगीजींनी 2.5 महिने अगोदर खूप अट्टहास केला. वारकऱ्यांची त्यांच्या मनामध्ये खूप तळमळ आहे. ते आजच्या या शुभारंभाला येणार आहे असं मला आदरणीय संजय सर आणि पनसोडे सर असतील किंवा त्यांच्या बरोबरची सर्व सहकारी मंडळी यांनी सांगितलं. माझ्या मनामध्ये शंका आली. वारी खूप जवळ आली आहे, कारण त्यांच्या बैठका मुख्यमंत्र्यांबरोबर, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव या सर्वांबरोबर होत असताना विभागीय आयुक्त आणि या सगळ्या प्रशासनाला घेऊन दररोजच्या मुक्कामाच्या स्थळावर ते भेटी द्यायला जातात. त्यांच्याकडे अगोदरचे 2 महिने वेळच नसतो, पण या फाउंडेशननं त्यांची वेळ कशी घेतली हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. आणि म्हणून मी बसल्यानंतर योगीजींना पहिल्यांदा विचारलं, तुम्ही वेळ कशी काय केली? कारण मला माहिती आहे त्यांची तळमळ आणि प्रशासकीय स्तरावरचा व्याप हा मी प्रत्यक्ष अनुभवला. आता उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगीजी, त्यांचा आणि आदरणीय या निरंजननाथजी योगीजींचा खूप घनिष्ठ संबंध आहे. एकाच पंथामध्ये ही वाटचाल करणारी मंडळी आहे. दोन्ही संप्रदायाला एकत्रित करून समाजासमोर आणलं हे एक वेगळेपण योगीजींच्याकडे आहे. आणि म्हणून आपल्या पारायणाला आशीर्वाद हा शेवट दिवशी मिळत असतो, पण आज इथं पारायणाला बसलेल्यांना कार्याच्या प्रसादाच्या रूपाचा जो आशीर्वाद आहे तो आजच मिळणार आहे. हे एक आगळं वेगळं अशा कार्यक्रमाचं महत्व आहे असं मला या ठिकाणी मांडावं लागणार आहे. कारण आपण जे पारायण करणार आहे ते पुरुषोत्तम मासामध्ये करत असल्यामुळं ते अधिक होणार आहे, पण अधिक लाभ हा आपल्याला शेवट दिवशी मिळणार होता, पण हा अधिक लाभ पहिल्याच दिवशी मिळायला लागला. हे या अधिक महिन्याच्या पारायणाचं वेगळेपण आहे. आणि म्हणून आज योगीजी आले, खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञानोबारायांचा आशीर्वाद आणि त्यांचं दर्शन आपल्याला मिळतंय. आपण जागेवरून जरी दर्शन घेतलं तरी ज्ञानोबारायांचं दर्शन हा आजचा आपला योग आहे, कारण ते योगी आहे. आणि ज्ञानोबारायांचं सुद्धा योगी म्हणून खूप सुंदर वर्णन अनेक अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला संयोजकांनी 2च मिनिटं दिली होती. मी माझ्या वेळेचं अतिक्रमण केलंय, कधी करत नाही, पण आदरणीय योगीजींच्यामुळं मलाही मोह आवडला नाही. आमची खूप प्रेमाची जवळीक आहे आणि त्यामुळं माऊलींच्या समोर सेवा करण्याचा योग आदरणीय योगीजींमुळे आम्हाला सतत प्राप्त होतोय.
आत्ताच आदरणीय सदाशिव चौरे सरांना आणि त्यांच्या मुलींना योगीजींनी सांगितलं, तुम्ही आता इथं भजन खूप सुंदर केलंय, माऊली समोर करणार नाही का? ज्ञानोबारायांसमोर भजन करण्याचा योग मागून मिळत नाही. अर्ज देऊन 3-3 महिने आपण परवानगी द्यावी लागते. पण सदाशिव चौरे सरांनी आतापर्यंत केलेल्या वारकरी संप्रदायाच्या सेवेचं फळ अर्ज न देता स्वतः योगीजींनी सांगितलं, तुम्ही येऊन सेवा करा. हे त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या वारकरी संप्रदायाचा हा एक कळस आहे. आणि म्हणून मी योगीजींना एवढंच म्हणेन की इथून पुढच्या काळात सुद्धा आमच्या सोलापूरकरांवर अशीच कृपा आपली असू द्या. श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचं मी अभिनंदन करतो. आज मी तुमच्या बाबतीत थोडं कमी बोलतो, पण योगीजींना धरून आपला सगळा गौरव करण्याचा मी प्रयत्न केलेला. आपल्या हातून अशीच सेवा ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, या संतांची घडो इथं बोलवून माझा सन्मान केला, त्याबद्दल आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. योगीजींच्या, ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या विचाराला पूर्णविराम देतो. धन्यवाद. शांतिरन्तरिक्षगु